नमस्कार मुलांनो. संस्काराच्या अंतर्गत आपला स्वच्छतेचा विषय चालला होता. काल मी तुम्हाला प्रातस्मरणचा पहिला श्लोक सांगितला होता. आज मी दुसरा श्लोक घेणार आहे अर्थासकट. तर मुलांनो, सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आपला श्लोक झाल्याबरोबर उभं राहून आपलं पांघरुणांची घडी करायची आहे. हे पण काम आपल्याला करणार आहे. आपली आई नाही करणार. आपल्याला हे आपलं स्वतःचं काम करायचं आहे. आपली गादी, आपली उशी, चादर व्यवस्थित घडी करून ठेवायची आहे. अंघोळ झाल्यावरही आपले कपडे व्यवस्थित धुवून वाळत टाकायचे आणि वाळल्यावर जागेवरही ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपलं स्वतःचं काम स्वतःच करायचं आहे. अंघोळ झाल्यावर मुलांना आपल्या आईवडिलांना नमस्कार, देवाला नमस्कार, व मोठे कोणी घरात असतील, आजी आजोबा, काका काकू, तर इतरांनासुद्धा, सगळ्यांना मोठ्यांनासुद्धा नमस्कार करायचा व त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. मुलांना आशीर्वाद हे एक इतकं कारगर शस्त्र आहे की या आशीर्वादांनी आपल्याला कुठेच्या कुठे पोचवतो हा आशीर्वाद. तर आपल्या जीवनामध्ये ह्या आशीर्वादांचं खूपच महत्त्व आहे. आपण पुराणांमध्ये सुद्धा वाचतो की मोठे मोठे लोक केवळ आशीर्वादाने त्यांची आयुष्याची वाढ झालेली आहे आणि उंच उंच पदांवरती पोचलेले. तर हा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. मुलांना आजकाल मुलं करत नाही आणि लाज वाटते मुलांना. मंदिरात सुद्धा जायला लाज वाटते, मोठ्यांना नमस्कार करायचा लाज वाटते. मुलांना झोपल्याने आपण नेहमी मोठे होतो, तर आपल्याला नेहमी आदरपूर्वक मोठ्यांना नमस्कार करायचा आहे. देवाला हात जोडून नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. व आपल्या जवळपास जर कुठे देऊळ असेल तर देवळात अवश्य जावं मुलांना. देवळात गेल्याने आपला अहंकार नाहीसा होतो, त्यामुळे देवळातही जायचं आहे. रोजच्या ह्याच्यात आपल्याला जमत नसेल, सकाळची शाळा असेल, घाई असेल, तर आपण तरी आपलं अंघोळ, कपडे वगैरे हे आपल्याला स्पीडनी काम करावं लागेल, फुर्तीने करता करता येईल ते, कारण आत्तापर्यंत सवय नाही आपल्याला, म्हणून मुलांना हे आपल्याला करायचं आहे. आपला डबा व्यवस्थित आपल्या बॅगमध्ये ठेवून आल्यावर आपला डबा व्यवस्थित जागेवर काढून ठेवणे. भांड्याच्या जिथे भांडी घासली जातात त्या सिंकमध्ये किंवा मोरीमध्ये तिथे आपली भांडी काढून ठेवणे. आपले जोडे जागेवर ठेवणे. आपल्या कपडे शाळेतनं आल्यावर आपल्या कपड्यांची घडी करणे अथवा धुवत असाल रोज तर धुणे. हे सगळं आपल्याला करायचंच आहे. पुस्तकं व्यवस्थित ठेवणे. आल्याबरोबर आपले कपडे इकडे तिकडे अस्तव्यस्त फेकायचे नाही मुलांना. जोडे बिडेसुद्धा व्यवस्थित काढून जागेवरच ठेवायचे. हा नीटनेटकेपणा आपल्याला, म्हणजेच हे अनुशासन आहे. हा जर नीटनेटकेपणा आपल्यामध्ये असेल तर ईश्वर नेहमी सदैव आपल्याबरोबरच असतो. तर आपल्याला मुलांना हे रोज करायचं आहे. स्वच्छता आणि सगळ्यांचा आशीर्वाद हे सगळं घेतल्याने आपण नेहमी आपल्या कार्यामध्ये नेहमी आपल्याला सफलता मिळेल. शाळेतसुद्धा गेलो तर आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपल्या वर्गाची स्वच्छता म्हणजे केर नाही काढायचं आपल्याला, पण निदान आपण कचरा तरी नाही करू. कागदं एकदा फाडून टाकणं किंवा उगीचच आपल्याला येत नसलं तर वहीचे कागदं फाडणं, ही सुद्धा सवय चांगली नाही. आपल्याला नाही आलं तर एक कट लावून आपले तिथे आपण चूक आहे म्हणून आपण लिहू शकतो की हा रॉंग आहे पेज. तर आपण त्याला फार तर मोडून ठेवू शकतो, पण असं फाडून इकडे तिकडे टाकणं हे काही योग्य नव्हे. तर आपण जी पण वस्तू वापरतो ती आपली व्यवस्थित जागेवरच गेली पाहिजे. तर हे नीटनेटकेपणा आपल्याला हा जरूर शिकायचा आहे मुलांना. आणि बघा, तुम्ही करून बघा, तुम्हालाच खूप आवडेल हे. तर अशा रीतीने आपल्याला ही स्वच्छता घ्यायची आहे. आज आपण प्रातस्मरणाचा दुसरा श्लोक घेऊया. सकाळी उठल्यावर मुलांनो, कराग्रे वसते लक्ष्मी हा आपला पहिला श्लोक आहे आणि आज आपल्याला दुसरा श्लोक घ्यायचा आहे. पृथ्वी मातेचं वंदन करायचं आहे आपल्याला. मुलांना आपल्याला खूप प्रकारची ऋणं असतात. आपले आईवडील आपल्याला लहानाचं मोठं करतात, आपल्याला हवं नको ते सगळं बघतात, तर त्यांचं आपल्याला खूप मोठं ऋण असतं. आपण ते ऋण कधी फेडू शकत नाही, पण आपण त्यांना सुख देऊन ह्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकतो आहे. त्यांचा आशीर्वाद आपल्याला कायमच आपल्याबरोबर असेल आणि आपल्याला नेहमी प्रगती करायला त्यांचेच आशीर्वाद आपल्याला कामी येतात मुलांना. तर ते आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला शिक्षकांचं ऋण आहे, आपल्या आईवडिलांचं ऋण आहे, ऋषीमुनींचं ऋण आहे, पृथ्वी मातेचं ऋण आहे आपल्याला.
समाजाचं ऋण आहे. मुलांना आपल्याला अनेक प्रकारची ऋणं आहेत. ही ऋणं आपण फेडायची कशी? कारण ह्या ऋणातनं मुक्त तर व्हायचं आहे. मनुष्य जन्म आपल्याला ह्याच्याच करता दिलेला आहे, की आपण एकेका ऋणातनं, एकेका बंधनातनं आपल्याला मुक्त व्हायचं आहे व आपल्याला आपलं मार्गही यशस्वी करायचा आहे. तर आपण ह्या ऋणातनं मुक्त कसं व्हायचं? तर मुलांनो, आज मी आपल्याला ह्या श्लोकाच्या माध्यमातनं पृथ्वी ऋणातनं मुक्त कसं व्हायचं? तर आपल्याला ही प्रार्थना ही एकमेव आपल्याला इतकी कारगर होते, की ह्या प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती आहे, की आपल्याला त्याच्यातनं आपल्या चुकांकरता माफी मिळते, क्षमा मिळते आणि आपण आपल्या ऋणातनं मुक्त म्हणू नये, पण आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे आपल्याला त्याचे कष्टही होत नाही. तर आज मी तुम्हाला दुसरा श्लोक सांगते. अंथरुणावर बसल्या-बसल्या आपल्याला पहिला श्लोक म्हणायचा आहे. मग दुसरा श्लोक आपण घ्यायचा आहे आज. पृथ्वी मातेला हात जोडून म्हणायचा आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. मुलांनो, आपल्याला पृथ्वी मातेकरता हा श्लोक म्हणून आणि उजवा पाय जमिनीवर ठेवून पृथ्वी मातेला वंदन करायचं आहे. पृथ्वी मातेला हाताने नमस्कार करायचा आहे. तर ह्याचा अर्थ असा आहे, समुद्रवसने देवी. समुद्र अर्थात पृथ्वीच्या चारीकडे मुलांनो समुद्र आहे. तर असं वाटतं जणू पृथ्वी मातेने समुद्राचेच वस्त्र घातलेले आहे. वसने म्हणजे घालणे. तर समुद्राचे वस्त्र तिने घातलेले आहे. समुद्र वसने देवी. पर्वत स्तनमंडले आणि स्तनांच्या ठिकाणी मोठाले पर्वत आहे. स्तन म्हणजे छातीचा उघरलेला भाग असतो, त्याला म्हणतात स्तन. तर या उघरलेल्या भागावरती पृथ्वीच्या मोठाले पर्वत आहे. तर असं वाटतं च्या जागेवर मोठाले पर्वत आहे. विष्णुपत्नी नमस्तुभ्यं. मुलांनो, ह्या पृथ्वीला विष्णुपत्नीही म्हटलेलं आहे. विष्णुपत्नी अर्थात लक्ष्मी. या पृथ्वीमध्ये खूप खनिज संपदा आहे आणि आपण शेती करतो तर त्याच्यातनं अन्न उपजलं जातं, म्हणजे धनधान्य संपदा आणि सोना, हिरा, मोती हे सगळ्यांच्या खाणी आहेत मुलांनो. तर खनिज पदार्थ आहेत सगळे. हे सगळे आपल्याला खूप लाभकारी आहेत आणि ह्यानी आपण खूप संपन्न होतो. म्हणून तर जिथे धनधान्य संपन्न समृद्धी आहे त्याला आपण लक्ष्मी म्हणतो. लक्ष्मीचं सर्व म्हणून विष्णुपत्नी, विष्णूची पत्नी अर्थात लक्ष्मी. विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व. पादस्पर्श म्हणजे म्हणून त्या पृथ्वी मातेला नमस्कार करायचा आहे आपल्याला आणि तिला क्षमा मागायची आहे, की हे पृथ्वी माते मला क्षमा कर. मुलांना आपण अनेक कार्य करतो आणि आपण पृथ्वीला, धरणी मातेला दुखवत असतो. अनेक प्रकारचे आपली दिनचर्या असते. आपण मलमूत्र त्यागतो, पृथ्वीला खणतो, नांगरतो, अनेक प्रकारचे कष्ट देतो. तरीही पृथ्वी आपल्याला भेदभाव करत नाही व आपल्याला सुख समृद्धीच देत असते. त्यामुळे आपल्याला हे खूप शिकण्यासारखं आहे, की नेहमी आपल्यालाही दुसऱ्याकरता नेहमी चांगलेच विचार ठेवायचे व मदत करायची आहे. सगळ्यांकरता समभाव ठेवायचा आहे आपल्याला. हे पृथ्वी मातेपासून आपल्याला प्रत्येकाकडनं आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. तर त्यातला सगळ्यातला गुण जर बघितला तर आपण पुष्कळसं काही त्याच्यातलं घेऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे आणि पृथ्वी मातेला नमस्कार करायचा आहे. तिच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे, क्षमा मागायची आहे. आणि म्हणून मी पृथ्वी माते, तुझ्यावर मी आता पाय ठेवून आपली दिनचर्या सुरू करणार आहे. तेव्हा मला क्षमा कर व माझे झालेले अपराध क्षमा कर. मी तुला खूप दुखावलं, याबद्दल मला क्षमा कर. मी तुझा कृतज्ञ आहे किंवा मी तुझी कृतज्ञ आहे, अशी प्रार्थना करावी व तिला वंदन करून आपण आपल्या पलंगावरनं, गादीवरनं उठावं व आपलं कार्य करावं, दिनचर्या आपली सुरू करावी. तर मुलांना हा अर्थ आपला असा आहे. मी पुढे पण आपल्याला श्लोकाच्या माध्यमातून ऋणमुक्ती व सगळ्याच प्रकारचं ज्ञान देत राहणार आहे. तेव्हा आपण ह्याला सबस्क्राईब करा, लाईक करा व आचरणात जरूर आणा मुलांनो. जे कोणी आचरणात आणतील त्यांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा व काही प्रश्न असतील तर ती अवश्य कळवा. लिहा त्याच्यामध्ये, मी आपल्याला अवश्य उत्तर देईन. तर नमस्कार. आवडलं असल्यास लाईक करा.